नगरमध्ये महायुतीचे उमेदवार सुजय विखेजी एकूण मताच्या 65% मतं घेऊन विजयी होतील. जनतेचा प्रचंड मोठा सपोर्ट मोदीजींना आहे. मोदीजींनी नगरमध्ये आवाहन केलं आहे. विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजींनी जनतेला नम्र निवेदन केलं आहे आणि मला विश्वास आहे की नगरची जनता ही मोदींच्या पाठीशी आणि पुन्हा एकदा मोदींजींना प्रधानमंत्री करण्याकरता प्रचंड ताकदीने सुजय विखेंना मतदान करतील. हे चंद्रकांत दादांनी म्हटलं होतं की शरद पवारांना आम्हाला संपवायचं. यावरून अजितदादा नाराज आहेत. अजितदादांनी त्यांना सुनावलं असं बोललं जातं. काहीतरी कपोलकल्पित बातम्या तयार केल्या गेल्या. असं आहे की जेव्हा आपण मतदार त्या ठिकाणी कुठलीही सभा घेतो किंवा कुठली अपील करतो तेव्हा आपलं कामच आहे की विरोधक जे आहे ते विरोधकाबद्दल तर त्या ठिकाणी आपण सांगतो की आम्हाला मतदान करा, आम्हाला निवडून द्या. त्यामुळं साहजिकच त्या ठिकाणी मतं मागण्याकरता आपण काही उपरोधिक बोलत असतो. संजय राऊत म्हणले की रामाचं जे मंदिर आहे ते राजीव गांधींनी हातोडा तोडून तोडलं होतं राजीव गांधींच्या काळात. आता फक्त हे नौटंकी चालू आहे, राम तुम्हाला पाहून आला. भगवान प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी ज्या उद्धव ठाकरेला आणि काँग्रेसला भीती वाटली की प्रभू रामचंद्राच्या प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाला जर आम्ही गेलो तर आमचे मतं वाया जातील, आम्ही मतांचं राजकारण त्यांनी केलं, एक विशिष्ट समाजाचे मतं मिळणार नाही राम मंदिरच्या कार्यक्रमाला गेलो तर, इथपर्यंत ते लपाछपी करतात. हिंदुत्ववादी भूमिकेतनं उद्धव ठाकरे हे दूर पळाले आहे. उद्धव ठाकरेंनी मागच्या 3 दिवसापासून मी वाट बघतोय त्यांच्या फेसबुक लाईव्हची. कमीत कमी फेसबुक लाईव्ह करतील. त्यांना सवय आहे फेसबुक लाईव्ह करायची. की विजय वडेट्टीवार यांनी अजमल कसाबला समर्थन करणे, पाकिस्तान फेवरच्या विषयाला समर्थन करणे आणि अजमल कसाबच्या गोडीतनं हेमंत करकरेची हत्या झाली नाही असं बोलणे हे उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? शहीद हेमंत करकरेचा केलेला अपमान उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? अजूनही उद्धव ठाकरे बोलत नाही. याचा अर्थ उद्धव ठाकरे हे काँग्रेसच्या विचाराशी सहमत झाले. उद्धव ठाकरेंना हे मान्य आहे की विजय वडेट्टीवारनी केलेली टिप्पणी त्यांना मान्य आहे असं दिसतं आहे. आणि त्यामुळं उद्धव ठाकरे हे राम मंदिरच्या कार्यक्रमाला जाऊ शकले नाही. वडेट्टीवारनी केलेल्या अजमल कसाबच्या जे स्टेटमेंट आहे त्याला त्यांचं उत्तर आलं नाही. उद्धव ठाकरे हे उदयनिधी स्टॅलिननी हिंदू सनातन धर्म संपवण्याची भाषा केली त्यावर बोलत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान याच महाराष्ट्रात राहुल गांधींनी केला त्यावर बोलत नाही. यामुळं उद्धव ठाकरेकडनं आता सर्व अपेक्षा संपलेल्या आहेत आणि मला वाटतं उद्धव ठाकरे हे मताच्या राजकारणाकरता एवढे लाचार झाले आहेत की त्यांना या महाराष्ट्रामध्ये आता स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेचे सारे विचार उद्धव ठाकरेंनी सोडून काँग्रेसच्या सोनिया गांधीच्या दरबारात त्यांनी मुजरा लावलेला आहे. त्यानंतर आता त्यांनी जे निवडणुकीनंतर छोटे छोटे पक्ष शरद पवार निकाल सांगितले विलीन होऊ शकतात त्या संदर्भात नाही, पवार साहेबांचा इतिहासच असा आहे. 1977 पासून जेव्हा ते कमजोर होतात तेव्हा कुणाचा हात पकडतात आणि जे थोडे स्ट्रॉंग होतात तेव्हा हात सोडतात. आता शरद पवार साहेबांना माहिती आहे की बारामती गेली, पश्चिम महाराष्ट्रातून गेला आणि मग उरलं काय? पृथ्वीराज चव्हाणांनी खरे बोलले. पृथ्वीराज चव्हाणजींनी सांगितलं या महाराष्ट्राचे 2 पक्ष संपणार आहे. त्यामुळे त्यांना असं म्हणत होतं पृथ्वीराज चव्हाणांना एक शरद पवारचा पक्ष संपणार आहे आणि एक उद्धव ठाकरेचा पक्ष संपणार आहे. त्यामुळं हे आता विलिनीकरणाच्या गोष्टी याकरता करतात आहे. एक तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरेसोबत विलीन होतील किंवा शरद पवार साहेबांना काँग्रेसमध्ये विलीन करावं लागेल. कारण शरद पवार साहेबांना माहिती आहे की तुतारी काही वाजणार नाही आहे, तुतारी ही बंद पडणार आहे आणि हे तुतारी बंद पडल्यावर करायचं काय? तर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दोघांनाही काँग्रेसला विलिनीकरणाशिवाय मार्ग राहणार नाही. दोघंही काँग्रेसमध्ये विलीन होतील असंच भूमिका मागच्या 2.5 वर्षापासून उद्धव ठाकरेंनी स्वीकारली. काँग्रेस जे जे बोलत आहे ते उद्धव ठाकरे करतात आहे. काँग्रेस जे जे वागतात तसे उद्धव ठाकरे वागतात आहे.
कुठल्याही लेवलला उद्धव ठाकरे मताच्या राजकारणाकरता खाली पडायला तयार आहे. आणि त्यामुळं हा दिवस या महाराष्ट्रात नक्की दिसेल की उद्धव ठाकरे शरद पवार साहेब काँग्रेसमध्ये गेलेले दिसतील. हे रेणुका शहाणेंची एक पोस्ट जी आहे ती व्हायरल होती आहे. मराठी माणसांबरोबर दुजाभाव केला जातो, ज्यांना जे घर नाकारतात त्यांना मतदान करू नका, असं रेणुका शहाणे म्हणतात. नाही हो, आता हे फिरून फारून दाखवतात. मला माहिती नाही फार याच्याबद्दल, मी अजून अभ्यास केला नाही, तुम्ही बघितलं नाही, तुम्ही सांगताय, मी बघतो. अडाणी आणि अंबानी यांच्याबद्दल मोदी आता बोलायला लागले, तर या दोघांवर मग ईडीची कारवाई काय होत नाही? जर ते राहुल गांधींना पैसे देत असतील तर संजय राऊत म्हणाले आणि एकेरी उल्लेख करता येईल सध्या मोदींचा. मोदीजींना शिव्याशाप देऊनच ते राजकारण करू शकतात. 55 वर्ष काँग्रेसनी सरकार चालवली, 55 वर्षाचा हिशोब जेव्हा देता येत नाही, मोदीजींनी 10 वर्षाचा हिशोब जनतेला दिला. मोदीजी महाराष्ट्रात देशामध्ये जनतेमध्ये जात आहे, मतदारामध्ये जात आहे, नगरला आले, महाराष्ट्रात प्रत्येक गावात जात आहे, प्रत्येक लोकसभेत जात आहे, कार्यकर्त्याला आव्हान करताय, जनतेला आव्हान करताय, स्पेसिफिक अजेंडा मांडतात आहे, विकसित भारताचा संकल्प मांडतात आहे. मागच्या 10 वर्षात मोदीजींनी केलेला प्रत्येक संकल्पनामा त्यांनी पूर्ण केला. आत्ता जो संकल्पनामा दिला आहे 2024-29 करता, तो कसा पूर्ण होणार हे मोदीजी मांडतायत. आणि मग विरोधकाजो काय आहे? मोदीजीवर टीका करण्याऐवजी मोदीजीवर टीका करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे, मताच्या लागून चालण्याचा प्रयत्न आहे, संविधान बदलणार ही भीती दाखवून मतं घेत आहे. मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कन्फ्युजन तयार करताय. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही, कन्व्हिन्स करून मतं घेता येत नाही, तेव्हा कन्फ्यूज करून मतं घेणं सोपं असतं. आणि म्हणून इंडिया आघाडी या राज्यामध्ये कन्फ्यूज करून मतं घेण्याच्या विचारामध्ये आहे. पण महाराष्ट्राची जनता ही मोदींच्या मागे उभी आहे. शरद पवार म्हणताय आमच्या 30 ते 35 जागा येतील. पक्ष विलिनीकरण करावं लागलं अशी परिस्थिती निर्माण होणार. संजय राऊतांनी आपल्यासोबत धनगर समाजासोबत एकंदरीत त्या संदर्भात महाराष्ट्राचे संपूर्ण धनगर समाज असो, 18 पगड जाती, 12 बुलतेदार, सर्व समाज हे मोदींच्या मागे उभा आहे. मला अभिमान आहे की आमचे सर्वांचे एकत्रित उमेदवार आमचे महादेवराव जानकर यांना परभणीमध्ये मोदीजींनी त्या ठिकाणी त्यांच्या सभेकरता येऊन महादेवराव जानकर सारख्या नेतृत्वाला लहान भाऊ, छोटा भाऊ समजून त्यांच्या पाठीमध्ये, त्यांच्या पाठीवर प्रचंड ताकद निर्माण करण्याच्या, त्यांच्या पाठीशी मोदीजी उभे आहेत, मोठे भाऊ म्हणून उभे आहेत. त्यामुळं हा समाजामध्ये प्रचंड ताकद निर्माण झाली आहे. महादेव जानकरांना मोदीजींनी छोटा भाऊ म्हणून उल्लेख केला आहे. महादेव जानकरांच्या मागे मोदीजी मोठे भाऊ म्हणून उभे राहणार आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या सर्व समाजाला असं वाटतं आहे की मोदीजी आपले आहेत. मोदीजी महादेव जानकर सारख्या कार्यकर्त्याला आपला भाऊ मानतायत. आणि उद्धव ठाकरे हे महादेव जानकरांची जमानत जप्त करायला निघाले. उद्धव ठाकरे त्यांना रेल्वे टपरीवर झोपवू असे बोलले. उद्धव ठाकरेंनी त्यांना एक सर्वसाधारण गरीब माणसाला, जो तांड्या पांड्यावर राहणारा महादेव जानकर सारखा नेता, त्यांना उद्ध्वस्त करायकरता उद्धव ठाकरे निघाले. या महाराष्ट्रातला धनगर समाज असो की रामोशी समाज असो की कोळी समाज असो, 18 पगड जाती, 12 बुलतेदार, हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांना मतदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मतदानाच्या माध्यमातून धडा शिकवण्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. संजय राऊतांनी असंही म्हटलं आहे की गुजरातचे 2 व्यापारी औरंगजेब वृत्तीचे आहेत आणि नितेश राणे उत्तर देतील. मुंबई आणि गुजरात त्यांचं उत्तर नितेश राणे देतील.